हा दुसऱ्या दिवशी माती झाली, हे कोण करते? जमीनच करते. जमीन करते म्हणजे जमिनीत काय असेल किंवा जमिनीच्या आसपास त्या जमिनीच्या ह्या ही जी काही कृषी परिसंस्था आपण म्हणतो, तर तिथं काय असेल की असं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय असेल की त्याची माती होती विष्ठेची? मला सांगा, कोरोना होत होता, मला जर कोरोना झाला असता तर इथं तुम्ही मला थांबू दिलं असतं का, किंवा तुम्ही माझ्या संपर्कात आले असते का? नाही. मग कोरोनाचे विषाणू दिसत होते का? दिसतेत का डोळ्याला? नाही, बरोबर ना? तर असेच जीवजंतू, सूक्ष्म जीवाणू जे आहेत ते आपल्या जमिनीत असतात, आणि ते जे जीवाणू आहेत ते काय करतात, ही जी आपली टाकलेली विष्ठा आहे तिचं मातीत रूपांतरण करतात, तिचं डिग्रेडेशन करतात, तिचं डिकम्पोजिशन करतात, आणि ते डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर त्या विष्ठेची माती होती. मग ज्यावेळेस विष्ठा ज्यावेळेस दिसती त्यावेळेस माणूस थांबल का हो तिथं त्याच्या बाजूला? नाही. किंवा जाताना सुद्धा इस्तू पुळल असं म्हणतो नाही आपण भाषेत, पण त्याचीच माती झाल्याच्या नंतर समजा आपण तिथून गेलो तर त्याची केस येते का आपल्याला? येत नाही. सांगायचा उद्देश हा आहे की ती विष्ठा, तिचं कन्व्हर्जन जे आहे ते, तिचं रूपांतर मातीमध्ये कोण करायलंय, तर हे सूक्ष्म जीवाणू करायलेत, आणि हे सूक्ष्म जीवाणू आपल्या ह्या जमिनीमध्ये सुद्धा आहेत. आणि हे पाचट जाळल्यामुळं, मला सांगा, पाचट ही आता इथं चांगली पाचट आहे किंवा ह्या रानातली चांगली पाचट, आणि इथं काडी लावली आणि आपण थांबलाव, असं थांबताल का आपण इथं? का भाजल ना आपल्याला, मग भाजल म्हणून आपण इथं थांबत नाही. तर मग मला सांगा, जर आपल्याला पोळतंय भाजतंय, आपली ही जी त्वचा आहे ती जळती, ते सुद्धा जीवाणू आहेत, ते सुद्धा आपल्यासारखं ऑक्सिजन हे घेतात, ती सजीव आहेत. मला सांगा, झाडाला सुद्धा होरपळतंय का नाही? होरपळलं का नाही? ती सजीव आहे म्हणून होरपळलं. मग ह्याच्यासाठी जर आपण अशा पद्धतीनं पाचट जाळलं, तुमच्या जमिनीतले सूक्ष्म जीवाणू सगळे जळून जातेत, आणि वरून तुम्ही किती बी DAP, किती बी युरिया टाका, त्याचा उपयोग का होत नाही? तर हे जीवाणू जळून गेल्यामुळं त्याचं जे रूपांतर करायला पाहिजे ते पिकाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ते तिथं होत नाही. आणि म्हणून तुमच्या जमिनीत असं जर सतत करत राहिला तर काही कालांतरानं जे आहे, आता तुम्ही सगळे कशासाठी आपण जगतो? पुढच्या पिढीसाठी. ही जमीन बी जी तुमच्या आजोबानं ही जतन करून ठेवली, तुम्हाला खायला भेटली, तुमच्या आजोबानं बी असंच काहीतरी चुकीचं करत राहिले असते आणि ह्या जमिनी जर बंजर करून टाकल्या असत्या तर तुमचं पिकलं असतं का? मग हे आपलं पुढं आपल्या पिढीला जर चांगलं रान, उपजाऊ रान जर द्यायचं असेल तर हे पाचट जाळायला नाही पाहिजे. हे शास्त्रांती सिद्ध झालेलं आहे, आणि म्हणून पाचट जाळू नका, असं स्पष्ट आमचं तुम्हाला आव्हान आहे. तर विनंती राहील, त्याचं पाचट कुट्टी करा, थोडी व्याजारी होईल, लवकर जिरून जाते, ते थोडं मेहनत घ्या, कष्ट करणारी माणसं त्याच्यातलं जे आहे ते ह्याच्यात भुंडात घ्या, आणि एक भुंड रिकामा ठेवून त्याच्यात मका करा ना, तिकडच्या भुंडातली इथं घ्या, एकाच ह्याच्यात हे करा, त्याच्यात पाणी काय करायचं ती सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं करा. ह्या गोष्टी करून तुम्ही ऊस शेती बी करा, मका बी लावा, त्याच्यात गहू बी लावा, पण पाचट जाळून हे काही जे आपलं तुमच्या डोक्यात जे आहे ती काही करू नका. हे पुन्हा जमिनी जे आहेत ना सगळे वाटलं होऊन जाईल.